कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्या मिस्टरांचं काय म्हणणं आहे तुमच्याबद्दल? तू जशी तशीच राहा, तशीच फक्त- राहा तुमच्याबद्दल त्यांच्या लग्न जमवायचा किस्सा झालेला आहे म्हणून तू आवडते त्यांना। यांनी काय करून ठेवलं होतं ते नाही का, ते बघा, यांच्याकडे सगळे डिटेल आहे, सगळ्यांची पासबुक लिहूनच ठेवली आहेत। म्हणजे आम्ही गेलेलो आहे ना लग्नाला, पण प्रत्येकाच्या गेलेलो आहे, जमण्याच्या वेळेस पण आमच्याशी शेअर करायची, त्या सर्व गोष्टी मग काय घडल्या। झालं होतं यांच्या लग्नात? माझ्या लग्नाच्या वेळेस असं झालं, मला 12वी मध्ये बघायला आले, तर मला लग्न नाही करायचं होतं, तर मी खूप रडत होती। मग कॉलेजला गेली, मग यांना विचारलं मी की मला उद्या बघायला येत आहेत पाहुणे असं। मग यांनी मला एक सल्ला दिला, तुला करायचं नसेल ना तर तू आमचं सांगितलेलं ऐक असं। तर यांनी सल्ला काय दिला मला, तू ये ना केसाला खूप तेल लाव, असं चिकू चिकू दिसायला पाहिजे, म्हणजे त्या मुलाने तुला पसंत करायला पाहिजे। आणि मी तसं सेम केलं? तसंच केलं। मग त्यांना तेच आवडलं? त्यांना तेच आवडलं, कारण त्यांना आहे ना एकदम शांत सरळ मुलगी पाहिजे होती। पण आज मी चांगल्या ठिकाणी गेलेली, यांचा खूप आभार मानते। का बरं माहिती का, सेम ते तुमच्यासारखे दिसतात। तुमच्या बाबतीत काय झालं? माझ्या बाबतीत काय नाही तसं विशेष झालेलं, 12वीची एक्झाम झाली, FY ला नव्हतं ऍडमिशन घ्यायचं, मला DED करायचं होतं। पण नेमकं माझ्या मामांनी अचानक हे स्थळ आलं, कारण मामा आणि माझे नंदई मित्र होते, न सांगता काही न करता अचानक मित्र आले भेटायला आणि यांना पण घेऊन आलेले। मग मामा बोलले की एक स्थळ बघायला आलेलं। म्हटलं कसलं काय, तुला सांगितलं तू फक्त गप्प राहा आणि पुढे ये म्हणे। यांनी फक्त नाव वगैरे विचारलं आणि असं विचारलं की तुला एकत्र कुटुंब पद्धती आवडते का विभक्त, आणि मला एकत्र आवडतं, आधीपासून या गलकेची सवय आहे मला, असंच सगळं। मग म्हटलं एकत्र पाहिजे, म्हणजे सासू पाहिजे, सासरे, अशी माझ्या मैत्रिणीसारखी नणंद दीर, म्हणजे सगळं छान राहतं बुवा, असं मी त्यांना असं एक्सप्लेन केलं। त्यांना आवडलं। बाहेर गेले, 15 मिनटं लगेच होकार आला आणि म्हणे की आपण आता कच्चं नारळ करून घेऊ लगेच, म्हणजे काही ठरलेलं नसताना। कच्चं नारळ काय प्रकरण आहे? कच्चं पक्क नारळाच्या वेळेस काय होतं की आपली भाऊबंडकी बोलवली नारळ जाते, तोच म्हणजे की आपलं फिक्स आहे आपल्या आपल्या चौघांमध्ये, पण बाकीच्या रिलेटिव्हला नंतर सांगून जे होतं ते पक्क नारळ साखरपुडा। मग त्या दिवशी कच्चं नारळ केलं? लगेच केलं, साडी वगैरे आणली ती पण दिली। पण पण मला सांगा, तुमचाही होकार होता? नाही ना, मग ते गेले नाही, मग ते गेल्यानंतर आहे ना, मग मी खूप धिंगाणा घातला, म्हटलं मला DED करायचंय, तुम्ही आता लग्न करून देताय, मला करिअर करायचंय। ते बोलले अगं तू करून घे, नंतर DED कर। पप्पा म्हणे मी जाऊन भेटून येते त्यांना, इथं शॉप होता आमचं पवननगरला नाशिकमध्येच, मी भेटतो त्यांना। माझे पप्पा आले, 1 तास बोलले, भेटले की ना गरीबाचा मुलगा आहे पण त्याच्यामध्ये काही करण्याची भरारी, नारळ कच्चा असला तरी सुद्धा चांगल्या क्वालिटीचा। ऍक्च्युली त्यांनी 30,000 मध्ये सुरुवात केली होती, ते आज आमचा कोटीवर बिझनेस आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल मध्येच छोटीशी सुरुवात केलेली होती, पण मग आज आता व्यवस्थित आहे असं। म्हणजे माझ्या वडिलांची चॉईस परफेक्ट होती बुवा, असं म्हणता येईल मला। बरं बरं, पण आता चांगले आहेत ते, सगळं व्यवस्थित आहे, समजूतदार आहे। किती दिवसांनी पक्का नारळाचा झाला? 2 महिन्यांनी। 2 महिन्यांनी? तो बरं आवडलं होतं? तुमचं कसं असंच नाही, हा अरेंज मॅरेज सारखंच आहे, रिलेटिव्ह मध्येच आहे, पण माझे वडील दुसरीकडेच, म्हणजे आमच्या घरासमोर बघायला गेले होते माझ्यासाठी, पण माझ्या सासऱ्यांनी मला 1 वर्ष अगोदर पाहिलं होतं घरातल्यांनी सगळ्यांनी, मग त्याने इकडे तिकडे कशाला शोधायचं, आपण रिलेटिव्ह आहेच, मग त्या हिशोबाने तसं झालं, मग तसं झालं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।